अध्याय 40 अक्रूराच्या प्रार्थना. अक्रूराला भगवंताचे दिव्य दर्शन झाले. त्याने भगवंतांना प्रणाम केला आणि हात जोडून तो गदगद कंठाने त्याची स्तुती करू लागला. तो म्हणाला, हे भगवंत, आपण अखिल कारणांचे परम कारण आणि अव्यय असे मूळ पुरुष नारायण आहात. तुमच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमळाच्या कर्णिकेवर या विश्वाचे निर्माते ब्रह्मदेव यांचा जन्म झाला. ब्रह्मदेव या विश्वसृजनाचे कारण आहेत आणि म्हणून आपण सर्व कारणांचे कारण आहात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अहंकार ही विश्वसृजनाची तत्वे आणि एकूण भौतिक शक्ती, त्याचप्रमाणे प्रकृती, तटस्था शक्ती, जीव, मन, इंद्रिय विषय आणि विश्वाच्या संचलनाचे नियंत्रण करणारे देवता असे सर्वच आपल्या शरीरातून निर्माण झाले आहे. आपणाला सादर प्रणाम. आपण सर्व गोष्टीचे परमात्मा आहात, परंतु तुमच्या दिव्य रूपाला कोणी जाणीत नाही. त्या भौतिक जगात जन्माला आलेला प्रत्येक जण त्रिगुणांनी प्रभावित आहे. इतकेच काय, पण ब्रह्मदेवांसारखे देव देखील भौतिक प्रकृतीच्या प्रभावाने आवृत्त होऊन भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी युक्त असलेल्या सृजनाच्या पलीकडे आपले दिव्य अस्तित्व योग्य रीतीने जाणीत नाहीत. थोर ऋषी आणि योगी हे आपणच सर्व प्राणीमात्रांचे, सर्व सृष्टींचे आणि देवी देवतांचे मूळ कारण असे भगवंत असल्याने समजून आपली उपासना करतात. अर्थात आपण अध्यात्म, अधिभूत, अधिदैव असे सर्व आहात असे समजून ते तुमची उपासना करतात. ते अनेकानेक देवतांच्या नावाने विविध प्रकारचे यज्ञ करतात. काही दिव्य ज्ञानाची आवड असणारे ब्राह्मण आहेत. ते अतिशय शांत असतात आणि सर्व प्रकारचे भौतिक व्यापार सोडून ते ज्ञान यज्ञ नामक यज्ञात संलग्न होतात. काही भक्त आहेत, त्यांना भागवत म्हटले जाते, जे तुमची पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून उपासना करतात. पंचरात्र पद्धतीत योग्य रीतीने दीक्षित होऊन ते आपल्या शरीराला तिलकाने विभूषित करतात आणि आपल्या विष्णुमूर्तीच्या वेगवेगळ्या रूपांच्या उपासनेत संलग्न होतात. इतरही काही वेगळ्या आचार्यांचे अनुयायी आहेत, त्यांना शैव म्हणतात. ते भगवान शिवाच्या रूपात आपली पूजना करतात. भगवद्गीतेत असे प्रतिपादन केले आहे की देवी देवतांची उपासना देखील अप्रत्यक्षपणे भगवंतांचीच उपासना आहे. तथापि अशी उपासना विधीपूर्वक नाही, कारण भगवान नारायण हेच उपास्य आहेत. ब्रह्मदेव आणि शिव ही भौतिक गुणांची रूपे आहेत आणि ते देखील नारायणांच्या शरीरातूनच प्रकट होतात. विश्वोत्पत्तीपूर्वी वास्तविक नारायणांव्यतिरिक्त कोणीही अस्तित्वात नव्हते. देवी देवतांची उपासना नारायणांच्या उपासनेच्या स्तरावरील नाही. अक्रूर म्हणाला, देवी देवतांचे उपासक असलेल्यांची मने जरी एक विशिष्ट देवतेवर केंद्रित असली तरी आपण देवी देवतांसहित सर्वच प्राणीमात्रांचे परमात्मा असल्यामुळे देवी देवतांची उपासना अप्रत्यक्षरित्या आपणालाच प्राप्त होते. वर्षा ऋतूत डोंगर माथ्यावरून खाली वाहणाऱ्या लहान लहान नद्या कधीकधी समुद्राला मिळण्यास असमर्थ ठरतात. काही पोचतात तर काही पोचत नाही. त्याप्रमाणे देवी देवतांचे भक्त कदाचित तुम्हाला प्राप्त होतील अथवा होणारही नाही. तेथे शाश्वती नाही. त्यांचे यश त्यांच्या उपासनेच्या बळावर आहे. वैदिक तत्वानुसार जेव्हा कधी एखादा उपासक एखाद्या विशिष्ट देवतेची उपासना करतो तेव्हा तो देखील यज्ञेश्वर नारायणांसाठी काही कर्म संपन्न करीतच असतो. कारण श्रीमद भगवद्गीतेत सांगितले आहे की देवी देवता भगवान नारायणांच्या किंवा श्रीकृष्णांच्या अनुमतीविना आपल्या उपासकाच्या कामना पूर्ण करू शकत नाही. भगवद्गीतेत मयैव विहितान्हि तान असे शब्द उपयोजले आहे. याचा अर्थ असा की देवी देवता भगवंतांकडून अधिकार प्राप्त करून काही वरदान देण्यास समर्थ होतात. जेव्हा कधी देवतांचा उपासक ताळ्यावर येतो तेव्हा विवेकपूर्वक विचार करतो. देवी देवता जर भगवंतांकडून शक्ती प्राप्त केल्यावरच वरदान देतात तर परम भगवंतांचीच प्रत्यक्ष उपासना का करू नये असा विचार करणारा देवोपासक कदाचित पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांकडे येऊ शकेल, परंतु जे देवी देवतांना सर्व मानून त्यांची उपासना करतात ते परम लक्ष्यापर्यंत पोचू शकत नाही. अक्रूर पुढे म्हणाला, हे अखिल जग तम, रज, सत्व अशा प्राकृत गुणांनी पूर्ण आहे. या भौतिक जगातील प्रत्येक जण अगदी ब्रह्मदेवापासून स्थावर अशा झाडाझुडपांपर्यंत त्रिगुणांनी आवृत्त झालेला आहे. प्रभू, मी आपण साष्टांग दंडवत प्रणाम करतो. प्रभू, आपण 3 गुणांच्या प्रभावापलीकडे आहात. आपल्या विस्मृती कारणे प्रत्येकजण त्रिगुणांच्या लाटांनी वाहवत गेलेला आहे. प्रभू, अग्नी आपले मुख आहे, धरणी आपले चरण आहे, सूर्य आपला नेत्र आहे, आकाश आपली नाभी आहे आणि दिशा आपली कर्ण आहे, अंतरिक्ष आपले शीर आहे, देवता आपले बाहू आहेत, सागर समुद्र आपले उदर आहे, वायू आपली शक्ती आणि प्राणतत्व आहे, सर्व वृक्ष वनस्पती आपल्या अंगावरील रोम आहेत, मेघ आपल्या शिरांवरील अलकावली आहे, पर्वत आपल्या अस्थि व नखे आहेत, दिवस व रात्री आपल्या नेत्रांची उगझाप आहेत, प्रजापती आपले जननेंद्रिय आणि वर्षावीर्य आहे. हे प्रभू, वेगवेगळ्या श्रेणीतील देवी देवता, राजाधिराज, राजे आणि इतर प्राणी मात्र एकाच मोठ्या संचाचे अंश असून आपल्यात विसावलेले आहे. कोणीही प्रायोगिक ज्ञानाने आपणाला जाणू शकत नाही. मनुष्य केवळ हेच जाणू शकतो की आपले दिव्य अस्तित्व एखाद्या महासागरासारखे आहे आणि त्यात अनेकानेक जीवमात्रांचा समावेश आहे आणि उंबरफळासारखे आहे, ज्यातून अनेकानेक सूक्ष्म कीटक बाहेर पडतात. प्रभू, आपण या भौतिक जगात अवतीर्ण होऊन जी काही शाश्वत रूपे आणि अवतार धारण करतात त्यांचा उद्देश प्राणीमात्रांना अज्ञानातून, भ्रमातून, शोकातून मुक्त करणे हाच आहे. म्हणूनच सर्वजणांना आपले अवतार आणि लीला अतिशय प्रिय वाटतात आणि ते आपल्या अशा लीलांचे शाश्वतपणे गुणगान करतात. आपल्या रूपांचे आणि अवतारांचे गणित करणे कोणालाही शक्य नाही. तसेच आपल्यात किती ब्रह्मांडे अस्तित्वात आहे त्याचेही मोजमाप करणे कोणालाही शक्य नाही.
प्रभू, मी आपल्या मीन रूपाला सादर प्रणाम करतो. आपण अखिल कारणांचे कारण असूनही प्रलयाच्या वेळी आपण या रूपाने अवतीर्ण झाला. मी आपल्या हयग्रीव रूपाला सादर प्रणाम करतो. या रूपाने आपण मधुकैदम राक्षसांना ठार मारले. प्रभू, प्रचंड मंदार पर्वताला धरून ठेवण्याकरिता कच्छप रूपाने अवतीर्ण होणाऱ्या तसेच गर्भोदक सागरात पडलेल्या पृथ्वीला सुकर रूप धारण करून वाचविणाऱ्या आपणाला माझा सादर प्रणाम. प्रभू, भक्तांना असुरांच्या अघोरी कारवायांच्या भयापासून सर्व प्रकारे मुक्त करण्यासाठी नृसिंहदेव रूपाने प्रकट झालेल्या आपणाला मी सादर प्रणाम करतो. तसेच वामनदेव रूपाने अवतीर्ण होऊन केवळ आपल्या चरण कमळांचा विस्तार करून त्रैलोक्याला आवृत्त करणाऱ्या आपणाला मी सादर नमस्कार करतो. प्रभू, जगातील उद्दाम क्षत्रियांना शिक्षा करण्याकरिता भृगपती रूपाने अवतीर्ण झालेल्या आपणाला माझा सादर प्रणाम. प्रभू, रावणासारख्या दैत्याला ठार मारण्याकरिता प्रभू रामचंद्र म्हणून अवतीर्ण झालेल्या आपणाला माझा सादर प्रणाम. या अवतारात रघुकुल तिलक म्हणून सर्व भक्ती आपली उपासना करतात. जे आपले भगवान वासुदेव, भगवान संकर्षण, भगवान प्रद्युम्न, भगवान अनिरुद्ध म्हणून अवतीर्ण होता त्या आपणाला मी सादर नमस्कार करतो. मी असुरांना आणि अस्तित्व नास्तिक प्रवृत्तीच्या लोकांना मोहात टाकण्याकरिता बुद्धदेव म्हणून अवतीर्ण झालेल्या आपणाला सप्रेम नमस्कार करतो. त्याचप्रमाणे हे प्रभू, जे वैदिक नियामक तत्वांच्या स्तराखाली आहे अशा म्लेच्छांच्या घृणित स्तरावर अवनत झालेल्या तथाकथित क्षत्रियांना दंड देण्याकरिता कल्की म्हणून अवतीर्ण होणाऱ्या आपणाला मी सादर प्रणाम करतो. हे प्रभू, या भौतिक जगातील प्रत्येकजण आपल्या मायाशक्तीने बद्ध झालेला आहे. प्रत्येकजण खोटी ओळख आणि खोटी स्थिती अशा प्रभावकारी सकाम कर्माच्या आणि त्यांच्या प्रतिक्रियांच्या मार्गावर अव्याहतपणे देहांतर करीत असतो. प्रभू, अशा बद्ध जीवांमध्ये देखील अपवाद नाही. मी देखील गृह, पत्नी, पुत्र, आप्त, मित्र, राज्य, मालमत्ता यांना प्राप्त करून स्वतःला मिथ्यत्वाने अतिशय सुखी म्हणत आहे. अशा रीतीने मी स्वप्नसृष्टीतच वावरत आहे, कारण यापैकी एकही शाश्वत नाही. मी त्यांनाच अविनाशी सत्य समजून त्यांच्याच विचारात सदैव मग्न असणारा महामूर्ख आहे. प्रभू, स्वरूपाच्या खोट्या कल्पनेने मी अशाश्वत गोष्टींना शाश्वत म्हणून स्वीकारले आहे. उदाहरणार्थ, हे भौतिक शरीर हे अदिव्य असून केवळ सर्व प्रकारच्या दुःखाचे भांडारच आहे. जीवनाच्या अशा संकल्पनेमुळे मी सदैव द्वंद्वामध्येच रुतून बसलो आहे. दिव्यानंदाचे भांडार अशा आपणाला विसरून गेला आहे. प्रभू, एखादा मूर्ख पशु ज्याप्रमाणे पाण्यात वाढलेल्या वनस्पतीमुळे आवृत्त झालेल्या जलाशयाचा त्याग करून पाण्याच्या शोधार्थ वाळवंटाकडे गमन करतो, त्याप्रमाणे मी आपल्या संगतीतून दुरावलो आहे. बद्ध जीवांना तहान भागावीशी वाटते, परंतु कोणी पाणी शोधावे कोठे हेच त्यांना समजत नाही. ते पाण्याचे सरोवर आपले स्थान सोडून पाण्याचा थेंबही नसलेल्या ठिकाणी धावतात. प्रभू, मी माझ्या मनावर नियंत्रण घालण्याकरिता पूर्णपणे असमर्थ आहे. माझे मन अनियंत्रित इंद्रियामागे वाहवत गेले आहे आणि काम्य कर्मात आणि त्याच्या फळांमध्ये आसक्त झाले आहे. त्यामुळे माझी बुद्धी अतिशय लोभासक्त झाली आहे. प्रभू, भौतिक अस्तित्वाच्या बद्धावस्थेतील कोणत्याही व्यक्तीला आपल्या चरणकमळांची थोरवी समजणे शक्य नाही. तथापि कोणत्या तरी प्रकारे मी आपल्या चरणकमळांजवळ आलो आणि ही आपली माझ्यावरील अहेतुकी कृपाच आहे असे मी समजतो. आपण स्वेच्छेनुसार वागण्यात समर्थ आहात, कारण आपण परम नियंते आहात. मी अशा रीतीने समजू शकतो की जेव्हा मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यास पात्र बनतो, तेव्हा केवळ आपल्या अहेतुकी कृपेनेच तो आपल्या चरणकमळाजवळ येतो आणि आपल्या प्रेममय सेवा भक्त आसक्त होतो. अक्रूर भगवंतांसमोर लोळण घेत म्हणाला, प्रिय प्रभो, आपले दिव्य शाश्वत रूप ज्ञानपूर्ण आहे. केवळ आपल्या रूपावर मन एकाग्र करून मनुष्य अस्तित्वातील सर्व गोष्टींना पूर्ण ज्ञानातून जाणून घेतो, कारण आपण अखिल ज्ञानाचे अगदी स्रोत आहात. आपण सर्व प्रकारच्या शक्तीचे स्वामी आहात, तसेच परम बलवान आहात. आपण ब्रह्म आहात, परम व्यक्ती आहात, परम नियंत्रण करते आहात आणि भौतिक शक्तीचे स्वामी आहात. मी आपणाला सादर दंडवत प्रणाम करतो. प्रभू, आपणच अखिल सृजनाचे निधान असे वासुदेव आहात. आपण सर्वव्यापक पुरुषोत्तम आहात आणि आपणच प्रत्येकाच्या हृदयांतरी निवास करणारे परमात्मा आहात आणि जीवांना कर्माचे मार्गदर्शन करणारे आहात. आता प्रभू, मी तुम्हाला पूर्णतः शरण आलो आहे. कृपया मला आपला आश्रय द्या. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील अक्रूराच्या प्रार्थना नामक अध्यायात भक्तिवेदांत भाष्य संपन्न.